रामकृष्ण हरी. मी एक काही तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये कसं आहे काय नाही ते सांगणार आहे. ऐका शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. हे बघा, आपण देवाला धूप लावता, उदबत्ती लावता देवाला. मग त्या धूपची राख होती, धूपाची राख होती, उदबत्तीची राख होती लावल्यावर. तसं माणसाच्या जन्माची राख होती. पण मी राख कशी होती ते सगळं सांगणार आहे तुम्हाला. नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ती राख, उदबत्तीची राख मंदिरात गेलं, उदबत्ती लावण्यात येते, धूप लावण्यात येते, कापूर लावण्यात येते. काही कुठंही गेलं तर उदबत्ती, धूप आपण लावता. त्या धूपाची, उदबत्तीची राख होते. उदबत्ती पूर्ण जळून जाते तर त्याच्या खाली राख पडते, उदबत्तीच्या खाली राख पडते. आणि एक त्याला काडी राहते, एवढी अशी लांबशी खाली काडी राहते. मधली काडी पूर्ण जळते आणि थोडीशी जे शिल्लक राहते, त्याला जे गुल लावलेला नाही, ती काडी मात्र तशीच राहते. माझं म्हणणं, आपला मनुष्य जन्म बारदा नाही. जन्म एकदाच येतो, एकदाच येणार आणि एकदाच जाणार. त्याच्यासाठी आपली जिंदगी, आपण कशाच्या जन्माला जातो, पक्ष्याच्या जातो का जनावराच्या जातो, म्हणजे जनावराच्या जाणार पण पक्ष्याच्या जातो, पुन्हा का कोण्या म्हशीच्या जातो, का कोण्या बैलाच्या जातो, कोण्या गाईच्या जातो, ते काहीच आपल्याला कळणार. कोणता जन्म पुढचा कशाचा आहे ते काही माहीत नाही. मग आपल्या हे जन्म आपलं काहीतरी, कोण्यातरी जन्माची पुण्य आहे म्हणून आपल्याला मनुष्य जन्म धारण झाला आहे आपला. म्हणजे आपण मनुष्य जन्म घेतला आहे. त्याच्यासाठी आपण निरोगी राहिलं पाहिजे, स्वस्थ जगलं पाहिजे, कोणता दान धर्म केला पाहिजे, भिकाऱ्याला भीक वाढली पाहिजे, कोणता धर्म, कोणी दारात आलं तर त्याला धर्म केला पाहिजे. पुन्हा सगळी अशी जिंदगी जगलं पाहिजे. त्याच्यासाठी मनुष्य जन्म बारदा नाही. आपण कालचं सांगतो, परवाचं सांगतो, महिन्याचं सांगतो, 2 महिन्याचं सांगतो, पण उद्याचं आपण काय सांगू शकता काय? उद्या जे होणार आहे ते काही सांगू शकता काय? आपल्याला जे आवडते आहे, म्हणजे खायचं बी, कोणतं खायचा पदार्थ केला, आवडला म्हणून केला तर ते पदार्थ आपण खाईपर्यंत आपला नाही. आपण घेऊन खाजेपर्यंत, आपल्या पोटात जाजेपर्यंत पदार्थ कोणताच आपला नाही, आहे काय? नाही. मग तसं मनुष्य जन्माचा आहे. काल अजितदादा सगळ्याला बोलला असेल, सगळ्या फॅमिलीसंग असेल ना, कोण्या मित्रमंडळीसंग असेल. आज काय झालं अजितदादाचं? आज सकाळी तर घटना सगळीकडं पसरली की अजितदादा गेले. दुःख तर आपल्या जगाला आहे, पण त्यांच्या घरच्याला किती दुःख आहे ते आपण सांगू शकता काय? नाही. तसं मी सांगतो, माणसाच्या जन्माचं काहीच खरं नाही. आलेली जिंदगी आनंदानं जगू द्या. कोणाला टेन्शन देऊ नका, कोणाला टेन्शन घेऊ नका. हाय टेन्शन म्हणून कोणाला घेऊही नका, देऊही नका. आनंदी जगा, आनंद राहा, आनंदानं खा. माझी हीच सांगणं आहे. रामकृष्ण हरी. मी एक देहावरचं भजन म्हणते. तुम्हाला कसं वाटते नक्की माझा ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ऐका. माझ्या यूट्यूब फॅमिलीला पुन्हा धन्यवाद. कवडी धन जोडूनी बांधिली म्हाडी, कवडी
कवडी धन जोडूनी बांधिली माडी नेशील का मरणाच्या वेळी नेशील का मरणाच्या वेळी कवडी कवडी धन जोडूनी बांधिली म्हाडी नेशील का मरणाच्या वेळी नेशील का मरणाच्या वेळी शेवटी आंघोळ अंगणामधी शेवटी आंघोळ अंगणामधी तीन हात जागा स्मशानभूमीत तीन हात जागा स्मशानभूमीत गर्वहांताव केला तू रे गर्वहांताव केला तू रे कुठे नाही नेणार मानवा कुठे नाही नेणार कवडी कवडी धन जोडूनी बांधिली म्हाडी नेशील का मरणाच्या वेळी नेशील का मरणाच्या वेळी. रामकृष्ण हरी पंढरीनाथ भगवान की जय. माझा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. तुम्हाला आवडलास माझ्या यूट्यूब फॅमिलीला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.